जय हिंद सर. जय हिंद सर. तुमचे नाव काय आहे? माझे नाव अरुण ज्योतिराम कोराडे आहे. वय किती आहे? माझं चालू वय 71 वर्ष आहे. लहानपणी तुम्ही शाळेत काय काय करायचं? लहानपणी शाळेत मी शाळा शिकायचो. खोड्या करायचे होते का? खोड्यापेक्षा अभ्यासाकडे जास्त लक्ष असायचे. तुम्हाला कधी शिक्षकांनी उभा केला होता का? हो, 1-2 वेळा केलं होतं. आणि का त्या काळात टिफिन मध्ये काय नेत होतात? त्या काळात टिफिनमध्ये घर जवळ असल्यामुळे टिफिन न्यायचा प्रश्नच येत नव्हता आणि कधी काळी नेलं तर चपाती आणि भाजी नेत होतो. तुम्ही लहानपणी अभ्यासापेक्षा खेळ जास्त करतात होता का? नाही, मी अभ्यास जास्त होता आणि खेळ माझा जरा कमी होता. घरात तुमच्या आई व वडिलांनी दिलेली सगळ्यात मजेदार शिक्षा कोणती? सगळ्यात मजेदार शिक्षा अंगठे धरून उभा राहणे. तुमच्या काळात सायकल असल म्हणजे मोठे मानले. होय, त्या काळात सायकल म्हणजे त्या ज्या घरात सायकल असायची त्या घरात सदन घर म्हणून ओळखलं जायचं. असन म्हणजे मोठं आणाय जायचं का? होय. त्या काळी मोबाईल नव्हते, मग प्रेमपक्षी कशी पोहोचायची? काय प्रश्न विचारला का प्रश्न? उत्तर. त्या काळी मोबाईल नव्हते, मग प्रेमपक्ष कशी पोहोचायची? त्या काळात प्रेम किंवा हे असलं काही माहीतच नव्हतं. शाळेत असल्यामुळं तो प्रकारच नव्हता. अभ्यास आणि खेळ. तुम्हाला कधी वर्गातून पडून जायची आठवण आहे का? काय हो, जायचो आम्ही. जर एखादा खेळ असेल, आवडता खेळ असेल किंवा जादूचा खेळ, शाळेच्या बाहेरच आमचा जादूचा खेळ चालायचा. तो जादूचा खेळ बघायसाठी केव्हा तर आम्ही शाळा चुकवायचो. लहानपणी तुम्हाला कोणाची खूप आठवण येते? लहानपणी मला मित्रांची आठवण फार यायच्या. तुमच्या आयुष्यातील सर्वात प्रिय मित्र कोण होता? माझ्या आयुष्यातील आवडता सर्वात प्रिय मित्र एक गणूरपोळ म्हणून होता. मिळाले सगळ्यात मोठं शिकवण काय आहे? मिळालेली शिकवण मोठी म्हणजे सच्चाईने वागणे आणि खरं बोलणे आणि होईल ती मदत करणे. त्या काळातील साधं आयुष्य तुम्हाला जास्त आवडायचं का आजच? काय प्रश्न समजत नाही. तू विचार जरा शांत हो. त्या काळातील साधं आयुष्य तुम्हाला जास्त आवडायचं का आजच? लहानपणी त्यावेळी जे काही मिळायचं त्यातच सुख होतं. आताच्या सुखाच्या गोष्टी म्हणजे गोष्टींनी व्याख्या वेगवेगळ्या आहेत. त्याप्रमाणे त्यावेळचं त्यावेळी सुख वाटत होतं, आत्ता सुख वाटतंय. तुम्ही लहान असताना घरात कोणता सण सगळ्यात उत्साहाने साजरा व्हायचा? आमच्या काळात दिवाळी आली की आम्हाला खूप आनंद व्हायचा. कारण 1 महिनाभर आम्ही आजवर फटाके उडवायला सुरुवात करायचो. त्यामुळे दिवाळी आली की आम्हाला फार आनंद वाटायचा. आजच्या पिढीला तुम्ही एकच गोष्ट सांगायची असेल तर ती काय असेल? आजच्या पिढीला सांगायची गोष्ट एक म्हणजे आयुष्यात प्रामाणिक राहणे, खरं बोलणे व आई वडील जे कष्ट करतात त्या कष्टाचे जाण राखून खूप शिकावं, मोठं व्हावं, आई वडिलांना म्हातारपणी सांभाळावं.